तर 2017 मध्ये उद्धव ठाकरे यांनी दगा दिला असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय. बात निकलेगी तो दूर तक जाएगी असं देशपांडेंनी म्हटलंय. निर्णय दोन ठाकरेंचा कुणीही मध्ये पडू नये असं संजय राऊतांनी मात्र उत्तर देताना म्हटलेलं आहे. एकीकडे संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे 2017चा उल्लेख करताना, मात्र संजय राऊत यांनी या दोनही भावांमध्ये कुणीही पडू नये, दोन ठाकरे निर्णय घेतील असं म्हटलेलं आहे. हा महाराष्ट्रप्रेमी, हा महाराष्ट्रद्रोही याचं सर्टिफिकेट वाटण्याचा अधिकार शिवसेनेला नाही. असं आहे की बात निकलेगी तो बहुत दूर तक जाएगी. 17,000 केसेस भोंग्याच्या आंदोलनाच्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमच्या महाराष्ट्र सैनिकांवर टाकली. ती चूक आता उद्धव ठाकरेंना वाटते का? आणि जर वाटत असेल तर महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का? महाराष्ट्रद्रोही कोण आहे का महाराष्ट्र समजून घेतोय. जर तुम्हाला समजत नसेल तर माननीय राज ठाकरे यांना एक ट्रेनिंग स्कूल काढावी लागेल. आणि राज ठाकरे फार सुज्ञ नेते आहेत, त्यांनाही माहिती आहे महाराष्ट्रद्रोही कोण. महाराष्ट्रद्रोही कोण हे राज ठाकरे साहेबांनाही माहिती आहे आणि उद्धवजींनाही माहिती आहे. आणि जर काही लोकांना माहीत नसतील आणि ते ह्या चांगल्या कामामध्ये अडथळे निर्माण करत असतील तर ते परत ते महाराष्ट्र हिताचं नाही. म्हणजे कोणीतरी एक शक्ती आहे, जी शक्ती महाराष्ट्रद्रोह्यांच्या पक्षामध्ये आहे, जी या सगळ्या गोष्टी बाहेर राहून ऑपरेट करते आमच्या भाषेमध्ये. हे मी अगदी ठामपणे सांगतो. कोणीही याच्यामध्ये किंतु परंतु आणि तुम्हाला काय करायचं आहे, मलाही काही करायचं नाही.